जय गजानन मित्र मंडल द्वारा हजारों भक्तों को महाप्रसाद वितरण किया गया। श्री संत गजानन महाराज महाराष्ट्र में ही नहीं देश विदेश में भी करोड़ों भक्तों का आराध्य स्थल है। दरवर्षी आपण पाहतो की हा सोहळा अगदी नयन दिपून टाकेल असा हा सोहळा व्हायला लागलेला आहे। दरवर्षी गजानन महाराज पंढरपूरला जाऊन जेव्हा परततात तर त्यांना शेगावला सोडण्यासाठी आता नुसतं खामगाव नाही, बुलढाणा जिल्हाच नाही तर आज महाराष्ट्रातून लाखो भाविक आज या सोहळ्याला उपस्थित राहतात। गजानन महाराजांना शेगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण पाहतोय की लाखोचा जनसागर तिथे पैदल चालतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू की ही गजानन महाराजांवरील भक्ती आहे। मी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की या सर्व लोकांच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू द्या आणि हा सोहळा अधिक अधिक असाच वाढेल। मी सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो। गजानन महाराजांकडे काही साकडं घातलंय का? निश्चित यावर्षी पाऊस चांगला आहे, तो चांगला राहू दे, या महाराष्ट्रावर कोणतेही संकट येऊ देऊ नये आणि विशेष करून शेतकऱ्यांना यावर्षी सुखी ठेव, कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देऊ नये आणि बाकी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे। सर्व धर्म सद्भावना गजानन महाराज पालखीचा काही भेदभाव नाही, सर्व समाजाचं स्वागत आहे। मुस्लिम समाज सुद्धा सहभागी होतो का? सहभाग आहे। संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरहून आपल्या खामगाव शहरामध्ये आज आगमन झालेलं आहे। त्या निमित्त जय गजानन मित्रमंडळ टावर चौक यांच्या माध्यमातून हजारो भक्तांना महाप्रसादाचा वितरण करण्यात येत आहे। त्यासोबत आज 2005 पासून आज 2025 पर्यंत हे लगातार कार्य सर्वांच्या सहकार्यामुळे जय गजानन मित्रमंडळ सर्व अधिक परिश्रम घेऊन हजारो भाविक भक्तांना इथं प्रसाद वाटप करत आहे। गजानन महाराजांची पालखी कापून आलेली आहे तरी आमचा भंडारा सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वितरण केलेला आहे। तसेच दर गुरुवारी आम्ही खूप 25 वर्षापासून चाललेला कार्यक्रम भंडारा सुरू राहते, याच्यापुढे मी सुरू राहील अशी मी देवाला विनंती करतो। जय गजानन।